ट्रॅक विड्थ वगैरे रिलेटेड इन्फॉर्मेशन अशी शो नाही केलेली आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आज टेपच घेऊन आलेलो आहे. टेपमधूनच करू. सेंटर पॉईंट पकडा. इलेक्ट्रॉनिक सेन्सर आहे, सेन्सरवरती ते ऑपरेटेड आहे बरोबर. कंट्रोल आहे ते इलेक्ट्रॉनिकली बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता. सॉरी बटन्स वगैरे निघालेले आता. नमस्कार मित्रांनो, MHWheels चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये ओजाची जी सिरीज कंटिन्यू करतोय नाही का, त्याच्यासाठी तुम्हाला परत एक नवीन ट्रॅक्टर आणला आहे. महिंद्रा ओजा 36 HP चा आज आपण रिव्ह्यू करणार आहे. 21 HP पासून तर 40 HP पर्यंत संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड केलेले बरं का. तुम्हाला ज्याला जो घ्यायचा ज्याला जी माहिती बघायची तो बघू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 HP चा पूर्ण रिव्ह्यू करणार आहे, काय काय फॅसिलिटीज वगैरे दिलेल्या आहे. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला. आणि हो, बरेचसे मित्र आपल्याला असे की चॅनल बघता व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत, लाईक नाही करत व्हिडिओला. तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं. चला सुरुवात करूया एका नवीन रिव्ह्यूला. तर मित्रांनो, हा आहे महिंद्रा ओजा 3136. बघा, ओजाचे 7 ट्रॅक्टर येतात बरं का. 21 HP, 24 HP, 27 HP, 30 HP, 32 HP, 36 HP आणि 40 HP. प्रत्येकामध्ये फीचर्सच्या बाबतीत बघायला गेलं ना, काही ट्रॅक्टरमध्ये फीचर्स खूपच जास्त दिलेले, काहीमध्ये थोडे कमी दिलेले. तर आता आपण याच्यात बघणार 36 HP मध्ये. आता 36 HPचं रिव्ह्यू करायला स्टार्ट करू आपण. तर 36 HP मध्ये मला सिंपल की बघायला मिळते बरं का. तुम्हाला याच्यामध्ये जे कीलेस एंट्रीचं ऑप्शन म्हणतो नाही का, ते नाही दिलेलं आहे. ते फक्त तुम्हाला 27 आणि 30 मध्ये दिलेलं आहे बरं का. तुम्हाला मॅन्युअल की भेटते. समोर बघायला गेलं तर सेम डिझाईन आहे. 4 प्रोजेक्ट हेडलॅम्प्स आहे, DRL दिलेले आहे बरोबर. ती जी आयकॉनिक ग्रिल म्हणतो नाही का महिंद्रा ओजाची, ती तुम्हाला सेम 7 ट्रॅक्टरमध्ये सेम बघायला मिळणार आहे. डिझाईन पण ओव्हरऑल सेमच आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण इगल शेप पूर्ण दिलेला आहे ट्रॅक्टरला. ओके, बंपर वगैरे लावायला जागा दिलेली आहे. ओके, इथे हँडल वगैरे दिलेला आहे नंबर प्लेट लावण्यासाठी. ओके, हे बघू शकता. इथे खाली ग्रिल आहे आणि इथे पण वरून ग्रिल दिलेली आहे. प्लास्टिकची ग्रिल आहे, खाली मेटलची ग्रिल आहे. ओके, आणि असं इंटरफेस तुम्हाला समोरून बघायला मिळतो. साईडला आले तुम्हाला महिंद्रा ओजा 3136 ची ब्रँडिंग बघायला मिळणार आहे. ओजा इथे तुम्ही बघू शकता. ओके, 36 HP चा ट्रॅक्टर आहे. त्यानंतर थोडे बॅक साईडला आले तर LED साईड इंडिकेटर्स आणि हेडलाईट लॅम्प जे आहे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. 36 HP मध्ये बॅक साईडला आले तर ही केबिन आहे. केबिन जी आहे मोस्ट ऑफ बघायला गेलं तर 32 HP, 36 HP आणि 40 HP ची केबिन सेमच आहे बरं का. काही जास्त फरक नाही आहे. सीट जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये हाईट पण ॲडजस्ट होती आणि तुमची पोझिशनमधून एक पुढे आणि मागे ते पण होतं. सस्पेन्शन पण जे आहे ते या सीटामध्ये दिलेले आहे. ओके, हाईट वगैरे सगळं ॲडजस्ट करू शकता तुम्ही याच्यामध्ये. तर अशी केबिन ही केबिनमध्ये पण स्पेस खूपच चांगला आहे. स्पेसच्या बाबतीत काहीच अडचण नाही तुम्हाला केबिनमध्ये. हे तुम्ही बघू शकता 36 HP ची केबिन आहे. ओके, 6 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे या ट्रॅक्टरला. ओके, त्यानंतर मागे आले तर तुम्हाला 36 HP मध्ये संपूर्ण जे हायड्रोलिक्स कंट्रोल आहे ते इलेक्ट्रॉनिकली बघायला मिळत आहे. तुम्ही बघू शकता. सॉरी बटन्स वगैरे निघालेले आता, पण हो तुम्हाला सर्व जे कंट्रोल्स आहे ना, PC DC ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल वगैरे सर्व जे आहे तुम्हाला याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये बघायला मिळतं. त्यानंतर तुम्हाला जे ऑटो ब्रेकिंगचं जे फंक्शन आहे ना, ते ॲक्च्युअलमध्ये मिनी ट्रॅक्टरमध्ये नाही आहे, ते तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करून दिलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला आलं तर इलेक्ट्रो मॅग्नेटिक PTO क्लच म्हणतो नाही, वेट PTO क्लच पण म्हणतात. तो तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. याच्यामध्ये PTOला वगैरे तुम्हाला काही गिअर दांडा वगैरे नाही दिलेला आहे. इथं सिंपल तुम्हाला बटन दाबलं की PTO स्टार्ट होऊन जातो. तर अशा प्रकारचा इंटरफेस आहे साईडचा. ओके, त्यानंतर बॅक साईडला आले तर तुम्हाला हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा हा पूर्ण जो इंटरफेस म्हणतो नाही का, तो तुम्हाला बघायला मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला जी हायड्रोलिक आहे नाही का, त्याची 950 किलो वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे. ओके, त्यानंतर इझी हिंज दिलेले आहे. ट्रॉली वगैरे लावू शकता तुम्ही याला, ह्याच्यात बाबतीत काय अडचण नाही. टॉपलिंग दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जे ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल दिलेलं आहे ते इलेक्ट्रॉनिक दिलेलं आहे. हां, इट्स नॉट अ हायड्रोलिक बरं का. ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल आहे, पण ते इलेक्ट्रॉनिक सेन्सर आहे. सेन्सरवरती ते ऑपरेटेड आहे बरोबर. आणि मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक म्हणजे ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल असं हायड्रोलिक बेसिसवरती असतं, पण इथे इलेक्ट्रॉनिक जे आहे सेन्सरचा वापर करून कंपनीने हे फीचर दिलेले आहे. ओके, मल्टीडिस्क ब्रेक तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात बरं का. मल्टीडिस्क ऑइल इमर्स ब्रेकिंग सिस्टम दिलेली, 3 पॉईंट लिंकेजेस लिफ्टिंग मेकॅनिझम तुम्हाला दिलेले. ओके, PTO दिलेला आहे जो की इकॉनॉमीमध्ये येतो. 540 RPM आणि 560 RPM स्टँडर्ड आणि 560 RPM आपला इकॉनॉमी असं PTO दिलेलं आहे तुम्हाला. ओके, अशा प्रकारचा हा पूर्ण इंटरफेस आहे. त्यानंतर तुम्हाला नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे बघा. ह्याचा ट्रायंगल दिलेला आहे, टूल बॉक्स दिलेला आहे. ओके, हुड लावायची सोय पण दिलेली तुम्हाला. ती इथं मला ॲक्च्युअली दिसत नाही, पण हो दिलेली, काय अडचण नाही. त्याबाबतीत तुम्हाला हे असं तुमचा इंटरफेस आहे तुम्हाला बॅक साईडचा बघायला मिळतो. LED टेल लॅम्प्स, LED साईड इंडिकेटर्स, रिफ्लेक्टर दिलेले आहे. साईडला एक लॅम्प दिलेला आहे छोटासावाला. टूल बॉक्स दिलेला आहे मेटलचा आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही रोटावेटर फन वगैरे सर्व गोष्टी लावू शकता, त्यामुळे काय अडचण नाही. दुसऱ्या बाजूला आले तर तुम्हाला इथं जे मडगाड आहे नाही का, मडगाडवर तुम्हाला 2 बटन दिलेले आहे हायड्रोलिक अप अँड डाऊन करण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही रोटावेटर वगैरे लावता त्यावेळेस तुम्हाला हायड्रोलिक वर खाली करायची गरज पडते
ना, त्याचा वापर तुम्ही इथून करू शकता बरोबर. हे फीचर तुम्हाला एक्स्ट्रा दिलेलं आहे, याच्यात काय अडचण नाही. थोडे पुढे आले तर मडगाडवरती पॅसेंजरला बसायला जागा नाही दिलेली. ओके, जे पण तुमचं जे पण साईड शिफ्टिंग लिव्हर आहे ना, ते सर्व तुमची मडगाडवरती, त्याच्यामुळे तुम्हाला इथं पॅसेंजर नाही बसू शकत. हँडग्रीप एकाच बाजूला दिलेली, त्या बाजूला हँडग्रीप नाही दिलेली. ओके, हे PTOचे लिव्हर्स आपलं हे PTOचा आहे ना, आपला गिअर जो आहे नाही का, हा इलो क्रिपर, हे गिअर बॉक्स येतो. ओके, थोडे पुढे आले तर तुम्हाला प्रोजा, रोबोजा आणि मायोजा अशा 3ची ब्रँडिंग बघायला मिळते. मोबाईल कनेक्टिव्हिटी या ट्रॅक्टरमध्ये आहे, तुम्ही याला मोबाईल कनेक्ट करू शकता. मोबाईलमध्ये तुम्हाला तुमचं मायलेज, लोकेशन प्लस तुमची सर्व्हिस रिमाइंडर वगैरे ज्या पण टेक्निकल फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला या ट्रॅक्टरचे मोबाईलमध्ये बघायला मिळतील. ओके, तर हा आहे मित्रांनो महिंद्रा ओजा आय सिरीजमधला हा 36 HP ट्रॅक्टर. तर महिंद्रा ओजा 36 HP मध्ये फ्रंट साईडची टायर साईज आहे 8-16, 8 इंच रुंदी, 16 इंच आपलं डायमीटर, त्याच्यातून ट्यूब टायरचा पूर्ण सेटअप आहे. बॅक साईडला आले तर तुम्हाला 12-4-1-24चे टायर बघायला मिळतात. हे तुम्ही बघता 12.4-24चे टायर आहे साईज तुम्हाला रिअर साईडला बघायला मिळते. ट्यूब टायरचा हा पूर्ण सेटअप आहे. ओके, तर अशा प्रकारचा हा टायरचा जो फॅक्टर म्हणतो नाही का सांगितला. 4 व्हील ड्राईव्हमध्ये हा ट्रॅक्टर होतो, त्याच्यामध्ये 2 व्हील ड्राईव्ह असा कोणताही प्रकार नाही आहे. पॉवर स्टेअरिंगचं बोलायला गेलं तर याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग दिलेली आहे, पण याच्यातली पॉवर स्टेअरिंग जी आहे ती बॅलन्स पॉवर स्टेअरिंग मेकॅनिझम यूज केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. दोन्ही पण साईडला तुम्हाला हायड्रोलिक स्टार्ट दिलेले, जेणेकरून तुमचा टर्निंग रेडियस तो खूपच कमी होऊन जातो आणि प्लस रिलायबिलिटी पण खूपच चांगली असते. ओके, आणि जे हायड्रोलिक स्टार्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला जे आहे कवरिंग पण कंपनीने प्रोव्हाइड करून दिलेली आहे. तर ही पॉवर स्टेअरिंगची मेन बात तुम्हाला सांगितली. त्यानंतरून याच्यामध्ये कसं आहे, जी स्टेअरिंग व्हील आहे ते ॲडजस्टेबल नाही आहे. ह्याचा जो स्टेअरिंग व्हील स्टँडर्ड आहे, तुम्हाला ह्याला तुम्ही हाईट वगैरे ॲडजस्ट नाही करू शकत. 32 HP, 36 HP, 40मध्ये तुम्हाला जे ॲडजस्टेबल स्टेअरिंग व्हील म्हणतो नाही काय, ते तुम्हाला बघायला नाही मिळत. तर असा हा इंटरफेस आहे 36 HPच्या स्टेअरिंग व्हीलचा. ओके, आता डिझाईन वगैरे झालं, टायर झाले, पॉवर स्टेअरिंग झाली. आता तुम्हाला दाखवतो केबिनमध्ये. पहिले केबिनमध्ये जाऊया आणि केबिनमध्ये जाऊन तुम्हाला इंटरफेस दाखवतो. हे बघा, ही केबिन आहे. केबिनमध्ये तुम्हाला स्टेअर्स वगैरे दिलेले आहे. ओके, आता हे सीट आहे, हे सीटावरती मी बसतो. त्यानंतरून हा जो इंटरफेस आहे समोरचा तुमचा स्टेअरिंग व्हील तुम्हाला ॲडजस्टेबल नाही आहे. इथे तुमचा शिफ्ट गिअर शटल गिअर बघायला मिळतो फ्रंट अँड रिअर. इथे DRLचा हेड कंट्रोल्स आहे. त्यानंतर इथे तुमच्याकडे हेडलॅम्पचे कंट्रोल आहे. हा आपला MID आहे. MIDमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले पण बघायला मिळतो आणि टॅकोमीटर पण बघायला मिळतं. डिजिटल डिस्प्लेमध्ये काहीच नाही जास्त करून, फक्त फ्यूल इंडिकेटर, टेम्परेचर मीटर, त्यानंतर RPM आणि किलोमीटर पर आवर आणि तुमचं टायमर वगैरे हे तुम्हाला इथे डिजिटल डिस्प्लेमध्ये बघायला मिळणार आहे. आणि छोटे मोठे लाईट्स आहे, साईड इंडिकेटर वगैरे ते तुम्हाला साईडला बघायला मिळतील. हेडलाईट लॅम्पचं बटन आहे. त्यानंतरून हँड ऑपरेटेड ॲक्सिलेटर आहे. PTO आणि न्यूट्रल जे आहे, PTO बंद असला की इथे ग्रीन लाईट लागतो, न्यूट्रल असला की ग्रीन लाईट लागतो. आणि हे 2 ग्रीन लाईट लागल्याशिवाय तुमचा ट्रॅक्टर स्टार्ट होत नाही. तर ते सिस्टम इथे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला सिम्पल जो स्विच आहे ना, इग्निशन स्विच, तो बघायला मिळतो. सेलोनाइड स्विच नाही, यामध्ये सिम्पल स्विच आहे. ओके, इथे स्टॉपर दिलेलं आहे खाली. सेलोनाइड स्विच नसल्यामुळे स्टॉपरची गरज तुम्हाला ट्रॅक्टर बंद करण्यासाठी. आणि इथे हँड ब्रेक दिलेला आहे, पार्किंग ब्रेक म्हणतो नाही का, हँड ब्रेक, तो अशा टाईपचा सेटअप इथे दिलेला आहे. ओके, तर हा तुमचा पूर्णपणे डॅशबोर्ड आहे. इथे पुढे तुम्ही बघू शकता हा फ्यूल टँक आहे. फ्यूल टँक मे बी 30 ते 35 लिटरचा फ्यूल टँक दिलेला असावा. याच्यामध्ये तुम्हाला माहिती तुम्ही सांगा, याची ॲक्च्युली इन्फॉर्मेशन नाही माझ्याकडे, पण तुम्ही पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किती लिटरचा फ्यूल टँक असेल हा. पण मला माहिती आहे की 35 लिटरपर्यंत हा फ्यूल टँक दिलेला आहे कंपनीनं. ओके, तर असा इंटरफेस आहे. त्यानंतरून इथे साईडला बघायला गेलं तर ह्या ट्रॅक्टरमध्ये साईड शिफ्टिंग गिअर बॉक्स यूज केलेला आहे. ओके, त्यामुळे कसं माहिती आहे का, साईडला पूर्ण गिअर्स वगैरे दिलेले. ओके, मी 1 मिनटं सीट थोडं मागे घेतो, म्हणजे कसं सीट मागे घेतलं का तुम्हाला समजून जाईल जास्त. ओके, हे बघा सीट घेतलं थोडं मागे. इथे सेंटरला गिअर बॉक्स वगैरे गिअर्स वगैरे काही दिलेले नाही, त्यामुळे तुम्हाला सगळे गिअर साईडच बघायला मिळतील. प्रायमरी गिअर तुमचे 4 गिअर आहे. सेकंडरी तुमचे 3 गिअर आहे, लो, हाय आणि क्रिपर. आता याच्यामध्ये मीडियम नावाचा गिअर येत नाही, क्रिपर नावाचा गिअर येतो. आणि इथे 2 शटल गिअर दिलेले आहे. पूर्ण गिअर असं बोलायला गेलं तर 12 फॉरवर्ड गिअर आहे आणि 12 रिव्हर्स गिअर तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळतील. तुमचा PTOचा गिअर लिव्हर आहे 540 स्टँडर्ड आणि 540 इकॉनॉमी, असे इकॉनॉमी PTO तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो. इथे तुमचा मला जो आहे 4 व्हील ड्राईव्ह आणि 2 व्हील ड्राईव्हचा गिअर लिव्हर आहे. या गिअरचा वापर करून तुम्ही ट्रॅक्टरला 4 व्हीलर 2 व्हीलर करू शकता. ओके, इथे खाली कोणत्याही प्रकारचे गिअर लिव्हर्स वगैरे नाही आहे. इथे तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये डिफरन्शियल लॉक जो आहे तुम्हाला बघायला मिळते. तुम्ही बघू शकता हा डिफरन्शियल लॉक आहे बरोबर. डिफरन्शियल लॉक तुम्हाला 32 HP, 36 HP, 40मध्ये दिलेला आहे. त्याची जे लहान जे व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. तर अशा प्रकारचा इंटरफेस आहे. इथे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे तुमचं आलं, जे की हायड्रोलिक्सची सगळे कंट्रोल्स वगैरे तुम्हाला इथे ऑपरेट करून देतं. याचा डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. याचं काम कसं आहे, फंक्शन कसं आहे, कोणतं बटन दाबल्यावरती काय होतं, कोणतं बटन दाबल्यावरती काय होतं, ते सर्व मी ते डेडिकेटेड व्हिडिओमध्ये सांगितलं. डेमो पण दाखवलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. ओके, तर असा हा इंटरफेस आहे. हा तुम्हाला सांगितलं मी वेट आपलं बटन आहे PTO ऑन ऑफ करण्यासाठी. ओके, बाकी केबिनमध्ये जास्त कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे. ओके, इथे तुम्हाला कप होल्डर दिलेलं आहे. इथे 12 वोल्ट चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे आणि टाईप A त्याचे चार्जिंग सॉकेटमध्ये 2.5 अँपिअरचं ते पण तुम्हाला दिलेलं आहे. तर असा हा पूर्ण
पूर्ण कॅबिनचा इंटरफेस आहे, साईड व्ह्यू मिरर आहे, हे तुम्ही बघू शकता साईड व्ह्यू मिरर. आता हे झालं तुमचं वालं सर्व जे आहे या ट्रॅक्टरच्या रिलेटेड, जे कम्फर्ट प्लस डिझाईनचं रिलेटेड. आता आपण हे ओपन करूया बोनट, कारण की सर्वात महत्त्वाचं बोनट जे मध्ये जे आहे इंजिन ते खूप महत्त्वाचं असतं. ओके, तर तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये हायड्रोलिक गॅस स्टार्ट ते दिलेलं आहे. ओके, जे की तुम्हाला मिनी ट्रॅक्टरमध्ये येत नाही ओझामध्ये. तर हे बघा, हे खूप महत्त्वाची गोष्ट ही दिलेली आहे. बोनटचं बोलायला गेलं तर 50% मेटल आहे, 50% प्लास्टिक आहे. हे समोरचं पॅनल आहे हा प्लास्टिकचं आहे, बॅक साईडचं मेटल आहे, हे बघू शकता हे मेटल आहे. आणि हे पुढं जे आहे तुमचं प्लास्टिक आहे. साईड पॅनल तुमच्या प्लास्टिकचे बनवलेले आहे. ओके, हे बघा साईड पॅनल प्लास्टिकचे. आणि हे तुमचं इंजिन आहे. आता हे जे इंजिन आहे ना ॲक्च्युअलमध्ये हे महिंद्राने बनवलेलं आहे का, 32 HP 36 HP 40 HPचं इंजिन जे आहे ते तुमचं महिंद्राने बनवलेलं आहे. हे बघू शकता हे महिंद्राचं DI इंजिन आहे, जे की 36 HP पॉवर प्रोड्यूस करतं. लिक्विड कूल्ड इंजिन आहे. आणि रॅडिएटर बघायला गेलं थोडं छोटं रॅडिएटर आहे, मे बी 1.5 लिटरचा असावा बरं का. तर हे रॅडिएटर आहे तुमचं आलं बरोबर. त्याच्यावरती पण तुम्हाला जाळी वगैरे दिलेली आहे बरोबर. ड्राय टाईप एअर फिल्टर दिलेलं आहे, रॅडिएटरला कूलंट दिलं आहे तिथं. त्यानंतर तुमचं आलं ठे जे फ्यूज बॉक्स वगैरे ते दिलेले आहे. ओके, बॅटरी पॅक दिलेला आहे इथे. तर अशा प्रकारचा हा इंजिनचा सेटअप आहे. आणि इंजिनचं जे सायलेन्सर वगैरे म्हणतो ना सर्व बोनटच्या आतच दिलेलं आहे, बाहेर तुम्हाला काहीच बघायला मिळत नाही आहे ट्रॅक्टरमध्ये. इथे बघू शकता सेन्सर्स वगैरे पण भरपूर दिलेले आहे ट्रॅक्टरमध्ये. ओके, OBD कंट्रोल वगैरे नाही आहे या ट्रॅक्टरचं. इंजिन रिलेटेड बोलायचं की त्याच्यामध्ये CRD असं टाईपचं काही इंजिन यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लॅपटॉप वगैरे लावायची गरज नाही, इंजिनला काही प्रॉब्लेम आला होते. पण हो, जे तुमचे हायड्रोलिक्स कंट्रोल आहे ते इलेक्ट्रॉनिक्सचे. बाकी मशीन जे आपलं जनरलच आहे, जे आपण रेग्युलर महिंद्राचं मशीन येतं नाही का, त्याचे DI इंजिन 3 सिलेंडरचे 36 HP पॉवर प्रोड्यूस करतं. हे 36 HPचं इंजिन आहे. PTOचं बोलायला गेलं तर हे PTOला देतं 31.5 HPची पॉवर बरं का. म्हणजे 36 HP इंजिन मेन आपलं HP. आणि PTOचं बोलायला गेलं तर तुमचं 31.5 HPचं PTO याच्यामध्ये. आता या इंजिनचं टॉर्कचं बोलायला गेलं तर हे इंजिन तयार करतं 121 Nm टॉर्क बरं का. आणि पॉवरचं बोलायला गेलं तर तुम्हाला सांगितलं मी की 36 HPची पॉवर आहे बरोबर. आणि किलोवॅटमध्ये बोलायला गेलं तर 26.8 किलोवॅट जे इंजिनची पॉवर तुम्हाला मी सांगितली. ओके, पॉवर स्टिअरिंग येते, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी, टायर साईज वगैरे. आता गिअर बॉक्स तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स येतो बरं का, विथ शटल गिअर. हे तुम्ही बघतो असे शटल गिअर. आणि हा जो गिअर बॉक्स कॉन्स्टंट मेश साईड शिफ्टिंगसोबत हा गिअर बॉक्स पूर्णपणे येतो. ओके, तर अशा प्रकारचा आहे ना हा पूर्णपणे इंटरफेस या ट्रॅक्टरचा. आता मी तुम्हाला ना ट्रॅक्टरचा वेट आणि डायमेन्शन सांगतो की आता वेटचं बोलायला गेलं तर 850 किलो याचं वेट आहे बरं का. आणि ट्रॅक वेटचं बोलायला गेलं तर ट्रॅक वेट आता आपण डायरेक्ट मोजूनच घेऊया, कारण की ट्रॅक वेट येतं का एक मिनटं. ट्रॅक वेट वगैरे रिलेटेड इन्फॉर्मेशन अशी शो नाही केलेली आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आज टेपच घेऊन आलेलो आहे. टेपमधूनच करू. सेंटर पॉईंट पकडा टायरचा. ट्रॅक विड्थचं बोलायला गेलं तर 3 फूट 10 इंच जी आहे, 3 फूट 9 इंच समजा की ट्रॅक विड्थ आहे तुमच्याली या ट्रॅक्टरची आहे बरं का. म्हणजे सेंटर पॉईंट पकडला बरं का. आणि ओव्हरऑल रुंदी जर पकडली ट्रॅक्टरची फ्रंट साईडला, ओव्हरऑल रुंदी आहे तुमच्यावाली 4 फूट 5 इंच. ओके, तर मी सांगितलं ट्रॅक विड्थ आहे तुमच्याली 3.9 आणि ओव्हरऑल विड्थ जी आहे तुमच्याली 4.5 फूट. आणि लेंथचं बोलायला गेलं तर लेंथ तुम्हाला सांगतो. लेंथ पुढे काय टाकलं, लेंथ टोटल लेंथ जी आहे ट्रॅक्टरची ती आहे तुमच्यावाली साधारणतः 8 फूट 1 इंच बरं का. ही टोटल लेंथ आहे. ओके, आणि व्हील बेस बरं का. व्हील बेस सांगतो तुम्हाला मी. सेंटर पॉईंट पकडा व्हीलचा. तुमचा व्हील बेस आहे तो 5 फूट 4 इंच बरं का. म्हणजे हा व्हील बेस आहे. आणि म्हणजे आज तुम्हाला सगळ्या गोष्टी मी फूटमध्ये सांगितल्या. आणि रिअर साईडची रुंदी बघायला गेले तर रिअर साईडला ओव्हरऑल रुंदी आहे तुमच्यावाली 4 फूट 9 इंच पकडूनच चला, 4 फूट 9 इंच. तर अशा प्रकारचा हा पूर्ण इंटरफेस आहे. सर्व गोष्टी आज तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. ओके, ग्राउंड क्लिअरन्सचं जर बोलायला गेलं तर मी तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स आहे ना, जो आपला जे असतं नाही का लोएस्ट पॉईंट म्हणतो नाही का, लाईक चेंबर असतं बघा, ऑइल चेंबर. ऑइल चेंबरपासून तुमचा जवळला ग्राउंड क्लिअरन्स आहे, एक मिनटं, ऑइल चेंबरपासून तुमचा ग्राउंड क्लिअरन्स असं समजा की 1.5 फुटाचा ग्राउंड क्लिअरन्स आहे 36 HP बरं का. 36 HP ट्रॅक्टरमध्ये 1.5 फुटाचा, 1.5 फूट नाही म्हणताना 1 फूट 5 इंच असा ग्राउंड क्लिअरन्स आहे या ट्रॅक्टरचा. ओके, तर हे सगळं फूटमध्ये सांगितलं आज तुम्हाला मी. आणि जे पण डायमेन्शन सांगितले हे प्लस पायनच धरून चला बरं का. आता याच्यामध्ये कसं जे ॲक्च्युअलमध्ये डायमेन्शन आहे ते MM मध्ये दिलेले, ते आपल्याला कुठं डिस्क्लोज नाही केलेले महिंद्राने अजून. पण मी सांगितले तुम्हाला जी जनरल व्हॅल्यू म्हणतो नाही का, त्याच्यानुसारच सांगितलं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. प्राईसचं बोलायला गेलं महिंद्राच्या 36 HP तर 7,55,000 रुपये इंट्रोडक्टरी प्राईस आहे बरोबर. आणि ॲक्सेसरीज वगैरे ते त्यांचे रेट्स वगैरे बरं का. हे तुम्हाला इंट्रोडक्टरी प्राईस सांगितलं आहे मी, म्हणजे याच्या ऑन रोड प्राईस आहे फक्त स्टॉक ट्रॅक्टरच्या. आणि आता मी तुम्हाला ट्रॅक्टरचा साऊंड एकदा ऐकून दाखवतो, कारण की साऊंड पण खूप महत्त्वाचं आहे. ओके, महिंद्रा ओजा 36 HP.
ओके, हा आहे महिंद्रा ओजा 36 HP चा साऊंड. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. महिंद्रा ओजा 36 HP कसा आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. आणि ट्रॅक्टर सोडून अजून कोणते व्हेकल्स आपण व्हिडिओ बनवले पाहिजे त्याचं पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेशन द्यायचं आहे. त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला टाटा, बाय बाय.